भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांच्यावरती टीका सुरू आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते रावसाहेब दानवे आहेत। दादा, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे। पहिल्या प्रथम तुम्ही या भेटीकडे कसं पाहता? हे बघा, मी तर या भेटीबद्दल मला काहीही माहिती नाही। भेट झाली नाही झाली याच्याबद्दल मला स्वतःला मी ना कोणाशी चर्चा केली ना कोणाशी चर्चा केली, त्यामुळे अशा प्रकारच्या भेटीबद्दल मी बोलणं योग्य नाही। पण यामुळं सुरेश धस अडचणीत आले, जे तुमच्या पक्षाचे सिनियर आमदार आहेत। जरंगे पाटलांनी त्यांच्यावरती टीका केली आहे की मोगलांनी सुद्धा मराठ्यांना इतका विश्वासघात केला नव्हता तेवढा सुरेश धसांनी विश्वासघात केला आहे। नाही, आता मी ते काहीच वक्तव्य पाहिलं नाही ना। आज एवढ्या सकाळी तुम्ही माझ्याकडे येऊन बसले, कोण कोणाबद्दल काय बोललं ही जोपर्यंत मी वाचत नाही किंवा एखाद्या चॅनलवर बघत नाही त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। पण सध्या महायुतीचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते संतोष देशमुख प्रकरणावरनं, काय वाटतं? तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतचा प्रश्न आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा अजूनही सुरू आहे। त्याला 2-3 कारण आहेत। काही बैठकीला उपस्थित न राहणं किंवा कुंभमेळ्याची बैठक असेल किंवा वॉर रूम वगैरे अशा स्वरूपाचा। तर हा कोल्ड वॉर खरंच आहे का? याच्याबद्दल मला माहिती आहे, स्पष्टपणानं माहिती आहे की ह्या वर्तमानपत्रात रंगलेल्या चर्चा आहेत। परंतु सत्य परिस्थिती ही आहे की तिन्ही पक्षाचे आमचे नेते एकत्र आहेत, एकत्र बसून निर्णय घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात। आमच्यामध्ये ना हॉट वॉर आहे ना कोल्ड वॉर आहे। भास्कर जाधव जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मनाप्रमाणे काम करू दिलं जात नाही आणि ही दुर्दैव बाब आहे, अशा स्वरूपाची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे शिवसेनेत। मी फोन करून विचारेन त्यांना कशाबद्दल तुम्हाला खंत आहे, कारण मला त्यांच्या पक्षांतर्गत ज्या काही भानगडी त्याच्याशी माझा काय अशी शिवसेनेत खळबळ आहे का? हे बघा, हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतचा प्रश्न आहे। उगीच कशावरही मी भाष्य करणं ज्या गोष्टीची मला माहिती नाही हे चुकीचं आहे। आता सुरेश बनकर जे होते, ज्यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, अब्दुल सत्तार त्यावेळेला सातत्याने आरोप करायचे की सुरेश बनकरच्या गाड्यामध्ये भोकरदनवरून डिझेल पेट्रोल भरलं जात आहे आणि आज त्याच सुरेश बनकरांचा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे। याचा अर्थ अब्दुल सत्तारच्या विरोधात कडक उमेदवार तुम्हीच दिला होता असा होतो? असे राजकारणात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण कोण्या पक्षातला कोण्या पक्षात जाऊन लढला याचा हिशोब अजूनही लागलेला नाही। भोकरदनवरून डिझेल पेट्रोल भरून जर शिल्लोडला जात असेल ते काही आज जात नाही, पूर्वीपासूनच जात आहे। पंपच भोकरदनला आहे, भरतील कुठं? यांचं पेट्रोल जे भरलं जातं ते विशिष्ट लोकांच्या गाडीत भरलं जातं आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून भरलं जातं की टोपी कोणत्या याची घातलेली म्हणून। आता जर सुरेश बनकर सारख्याच्या टोपीला जर हे पेट्रोल भरत नसेल आणि एक गोल टोपीला जर हे पेट्रोल भरत असेल तर लांब्या टोपीवाल्यानं जायचं कोणाकडं? त्यांनी तर आमच्याकडे जायला पाहिजे। म्हणजे थोडक्यात तिथं पेट्रोल भरण्यापासून जातीवाद सुरू आहे? नाही, प्रश्न माझा आहे, त्याच्यावर उत्तर तुम्हीच द्यायचं आहे। तुम्हाला बोलताना स्पष्टीकरण देताना काय द्यायचं द्या, मी काही कोणा जातीबद्दल बोललोच नाही, पेट्रोल डिझेलबद्दल बोलणं चाललं। कधी कधी कामं बी तोंड पाहून केलं जातं, तसं पेट्रोल पाहून तोंड पाहून पेट्रोल भरलं जातं। त्यामुळे लंब्या टोपीचं पेट्रोल भरण्याचं ठिकाण भोकरदन आणि गोल टोपीचं पेट्रोल भरण्याचं ठिकाण शिल्लोड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।